नमस्कार, मैं हूं असलम अंसारी। आप देख रहे हैं चांद तारा टीवी न्यूज़। चांद तारा टीवी न्यूज़ में आपका स्वागत। आइए देखिए आज की ताजी। व्यासपीठावर विराजमान महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांना मी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते आणि त्यांच्या मनोगतानंतर आपण शपथविधी सुद्धा घेणार। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। आजच्या हर घर तिरंगा अभियान आणि 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त या उपक्रमाला देशभक्तीपर राष्ट्रभक्तीपर हा कार्यक्रम होतोय। या प्रसंगी उपस्थित पालकमंत्री दीपक केसरकर जी, पालकमंत्री मंगल प्रभात लोढ़ा जी, विकास खारगे जी, गोविंदराज, एकनाथ डवले जी, अश्विनी जोशी, अमित सैनी, जिल्हाधिकारी यादव, सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे सर्वप्रथम आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं, ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली, ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, त्या स्वातंत्र्य सैनिकांना मी विनम्र अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज 9 ऑगस्ट क्रांती दिन। महात्मा गांधी यांनी 1942 साली याच दिवशी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये चले जाओचा नारा दिला, भारत छोडोचा नारा दिला आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अंतिम लढ्याला याच दिवशी याच ऑगस्ट क्रांती मैदानातून तोंड फुटलं। लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्या देशाला हे स्वातंत्र्य मिळालं। नव्या पिढीला स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची कल्पना यावी, बलिदानाची कल्पना यावी, देशप्रेम अधिक प्रखर व्हावं, यासाठी आजपासून राज्यात हर घर तिरंगा हे अभियान सुरू होत आहे। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 2 वर्षापूर्वी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी याच संकल्पनेतून राष्ट्रभक्तीचं हे अभियान सुरू केलं। या अभियानानं आता एका मोठ्या चळवळीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि देशभक्तीच्या भावनेने भारलेल्या या अभियानाचं हे 3रं वर्ष आहे। अमृत महोत्सव वर्षात देशात देशभक्तीची लाट पसरली होती। महाराष्ट्रही अतिशय जल्लोषात नागरिकांनी महाराष्ट्रातला यात भाग घेतला होता। तिरंगा हाती घेतल्यानंतर प्रत्येकाला एक धन्यतेची भावना मनामध्ये निर्माण होते आणि म्हणून हे अभियान दरवर्षी यशस्वी करणाऱ्या सांस्कृतिक कार्य विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपण उपस्थिती लाभतात त्यामुळे आपलंही अभिनंदन मी करतो। गेली 2 वर्ष महायुतीचं आपलं सर्वसामान्यांचं सरकार राज्यात विकास आणि प्रगती आणि विकास आणि कल्याणकारी योजना अशा प्रकारची सेवा करण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि त्यामुळे या वर्षी देखील 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जात आहे। 2.5 कोटी घरं, दुकानं आणि आस्थापना इमारतींवर आपल्याला डौलानं तिरंगा फडकवायचा आहे। त्यातून देशप्रेमाचा एक झंझावात तयार झाला पाहिजे। आपण या देशाचं काहीतरी देणं लागतो आणि या समाजाप्रती आपलं काहीतरी योगदान आहे, कर्तव्य आहे, भावना मनामध्ये ठेवून आपली हे देशप्रेमाची
भावना मनामनामध्ये चेतवली गेली पाहिजे. कालच सर्व राज्यातील सर्व अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, संबंधित पालकमंत्री यांची बैठक झाली आणि यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे, प्रत्येक इमारतीवर, प्रत्येक घराघरावर आणि प्रत्येकाच्या आपल्या इमारतींवर रोषणाई असेल, तिरंगा असेल, हे डौलाने फडकवण्याचं आपलं हे कर्तृत्व आपण पार पाडणार आहोत. तिरंग्याचे रंग आपल्याला काय सांगतात? केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, सत्य, शांतता, प्रेम आणि विश्वास या गुणांचे हे रंग प्रतीक आहे. आणि म्हणून या अभियानाच्या निमित्तानं आपल्या आयुष्यात देखील या भावनांचा रंग भरला गेला पाहिजे. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान उत्साहानं आणि जल्लोषात साजरं झालं पाहिजे. या उपक्रमाकडे खरं म्हणजे या उपक्रमामुळे देशभक्तीचा मळा फुलणार आहे आणि त्यातून देशप्रेमाचा सुगंध वाहणार आहे. आणि म्हणून हे वातावरण तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी झोकून दिलं पाहिजे. हा काही केवळ सरकारी कार्यक्रम नाही आहे, हा आपला एक प्रकारे राष्ट्रीय सण आहे, देशभक्तीचा सण आहे, राष्ट्रभक्तीचा सण आहे. आणि यामुळे सर्व मुलांमध्ये, तरुणांमध्ये, नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीचा आणि देशभक्तीचा अंगार चेतवणारा हा सण आहे. आणि म्हणून राज्यभरातली शाळा, इथं विद्यार्थी देखील आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत, राज्यभरातल्या शाळा, कॉलेज, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, कुणी मागे राहायचं नाही. गावागावात रॅली काढायची आहे, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करायचा आहे आणि राष्ट्रध्वजासोबत सेल्फी आणि प्रतिज्ञा वाचन आपल्याला करायचं आहे. सगळीकडे वंदे मातरमचा जयघोष करायचा आहे. यासाठी आपल्याला विविध ठिकाणाहून राष्ट्रध्वज उपलब्ध केले जातील याची आपल्याला योग्य रीतीने माहिती देखील शासनाच्या वतीने, जिल्हा प्रशासनाच्या वतीने मिळेल. मला खात्री आहे की हर घर तिरंगा मोहीम आपल्या नागरिकांना राष्ट्र उभारणीसाठी नवी प्रेरणा देईल आणि विकसित भारताच्या दिशेने जाताना अनेक व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वानं भारताचा तिरंगा देशातच नाही तर 7 समुद्रापलीकडेही फडकवला आहे. त्याचा देखील आपल्याला अभिमान आहे. आणि आपल्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देखील तिरंगा फडकवला आहे. त्या स्वप्नील कुसाळे हा मराठी गडी देखील आहे. आणि कालच नीरज चोप्राने देखील रौप्य पदक पटकावले, हॉकी संघाने कांस्य पदक पटकावले. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि या सर्व खेळाडूंनी आपल्या देशाची मान उंचावलेली आहे जगभरामध्ये. आणि म्हणून हर घर तिरंगा मोहिमेतून अशा सर्वांच्या कर्तृत्वाला सलाम आणि सॅल्यूट केला पाहिजे. आपल्या सर्वांच्या सहभागातून घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.